नमस्कार, माझे नाव अर्चना. डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण मस्त असे पौष्टिक प्रोटीनयुक्त असे रागी लाडू किंवा नाचणीचे लाडू तुम्ही म्हणू शकता. तर याची रेसिपी बघणार आहोत. नाचणी ही आता या थंडीच्या दिवसात खाल्ल्याने चांगली असते, म्हणून मुलांच्या टिफिनसाठी हे लाडू आपण बनवणार आहोत. तर त्यासाठी मी काय केलेलं आहे, काजू, बदाम, अक्रोड, पिस्ता, गूळ आणि नाचणीचं पीठ 1 वाटी अशा प्रमाणामध्ये घेतलेलं आहे. आणि थोडंसं यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, डिंक पण टाकायचं आहे. तर अशा पद्धतीने हे सर्व मी घेतलेलं आहे. वेलचीसुद्धा आपल्याला घ्यायची आहे. तर मी एक कढई ठेवलेली आहे, यामध्ये 1 चमचा तूप टाकलेला आहे आणि जे आपण ड्रायफ्रूट्स घेतलेले होते ते आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत. तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट्स अवेलेबल असतील ते तुम्ही यामध्ये टाकू शकता. आणि यामध्ये आपण साखरेचा वापर न करता गुळाचा वापर करून असे पौष्टिक हे लाडू बनवणार आहोत. आणि मुलांनासुद्धा हे खूप आवडतात आणि मुलांना कळत पण नाहीत की हे नाचणीचे लाडू आहेत. तर अशा पद्धतीचे पौष्टिक असे हे लाडू आपण करणार आहोत. हे आपले बघा आता ड्रायफ्रूटसुद्धा छान भाजून झालेले आहेत, यांनासुद्धा काढून घ्यायचं आहे. आणि डिंक जो आपण घेतलेला आहे तो सुद्धा आपल्याला तुपामध्ये छान परतून घ्यायचा आहे फुलेपर्यंत. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने डिंकसुद्धा आपला छान झालेला आहे, फुललेला आहे. तर यालासुद्धा एका प्लेटमध्ये आपण काढून घेणार आहोत. आणि आपण कसं कमीत कमी तुपाचा वापर करून हे लाडू करणार आहोत. तर अजून 1 चमचा आपण तूप टाकणार आहोत. आणि जे 1 वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे रागीचं पीठ, ते यामध्ये टाकून आपल्याला काय करायचं आहे, हे आता पीठ छान सुगंध येऊपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे अशा स्टार्टिंगला असं थोडं कोरडं कोरडं पीठ दिसतं. आता यामध्ये मी अजून परत 1 चमचाभर तूप टाकणार आहे. आणि हे आता आपल्याला जसं आपण मिक्स करत जाऊ तसं हे पीठ छान एकदम कलर याचा वेगळा होतो. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी हे पीठ छान भाजून घेत आहे. बघू शकता कलर पण चेंज झालेला आहे. तर अशा पद्धतीने सुगंध येऊपर्यंत हे पीठ आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. म्हणजे कसं टेस्ट पण छान येते आणि आपल्या लाडवाला छान असं बाइंडिंगसुद्धा येतं तुपामुळे. तर अशा पद्धतीने हे मी पीठ छान भाजून घेत आहे, तुम्ही बघू शकता. तर हे थोड्या वेळाने आपलं पीठ छान भाजलेलं आहे. तर याला आपण आता थंड करून घेणार आहोत. तर हे काढून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे मी थंड करून घेणार आहे. आणि जे आपण ड्रायफ्रूट्स वगैरे भाजलेले होते ते मिक्सरमध्ये आपल्याला फिरवून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला नुसते काप करून टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता, पण मी माझ्या मुलाला कळू नये कारण तो ड्रायफ्रूट्स खात नाही ना, म्हणून मी अशा पद्धतीने मिक्सरमध्ये बारीक करून टाकलेले आहेत. तर अशा पद्धतीने डिंकसुद्धा आपल्याला हा बारीक करून घ्यायचा आहे. डिंकसुद्धा शरीरासाठी खूप चांगला असतो, कारण थंडीसुद्धा आहे, थंडीमध्ये डिंक खाल्लेला चांगला असतो म्हणून टाकलेला आहे. तर यामध्ये गूळसुद्धा मी टाकलेला आहे. जर तुम्हाला कमी जास्त गोड करायचं असेल तर तुम्ही गुळाचे प्रमाण वाढवू शकता. तर अशा पद्धतीने गूळ आणि डिंक मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये मी थोडेसे 2 चमचे कोको पावडर टाकलेलं आहे आणि वेलची पूड टाकलेली आहे. आणि हे हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला हाताने जमत नसेल तर मिक्सरमध्ये थोडंसं फिरवून घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने याचे हे लाडू आपण वळवून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता असे हे पौष्टिक असे हे लाडू आपण आज बनवलेले आहेत. मुलांना तर हे माझ्या मुलांना तर खूप आवडतात, कारण त्यांना कळतच नाही की हे नाचणी आहे. मी त्यांना सांगते की हे चॉकलेटचे लाडू आहेत, तर त्यांना हे आवडतातच. कारण मी यामध्ये 2 चमचे कोको पावडर टाकलेली आहे. मग त्यांना वाटतात की हे चॉकलेटचेच लाडू आहेत. मग मी टिफिनला यांना 2 असे लाडू दिले की ते संपवून येतात. तर अशा पद्धतीने मी 1 वाटीच्या प्रमाणात हे लाडू तुम्हाला करून दाखवलेलं आहे. जर तुम्हाला जास्त प्रमाणात करायचे असतील तर तुम्ही करू शकता. तर तुम्ही बघू शकता हे मस्त असे आपले नाचणीचे लाडू किती छान असे तयार झालेले आहेत. यामध्ये 1 वाटीमध्ये 15 लाडू होतात. छोटे छोटे जर तुम्ही साईज केली तर जास्त होतात. मी मीडियम साईज केलेली आहे. तर अशा पद्धतीचे हे पौष्टिक असे थंडीच्या दिवसामध्ये केले जाणारे किंवा खाल्ले जाणारे हे लाडू खूप छान होतात. टेस्टला तर एकदम भारीच लागतात. तर ही जर रेसिपी तुम्हाला खरंच आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हे लाडू एकदम खूप टेस्टला पण भारी लागतात आणि मुलांना पौष्टिक आहेत, म्हणून हे लाडू आपण केलेले आहेत. थँक्यू.